क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बहुजन नायक मान्यवर काशीरामजी, बहन कुमारी मायावतीजी यांच्या विचारांना प्रथम मी अभिवादन करतो। आज बहुजन समाज पार्टीच्या वतीने जिल्ह्याच्या कलेक्टरच्या कार्यालयासमोर होत असलेल्या या धरणे आंदोलनामध्ये प्रामुख्याने उपस्थित असलेले बहुजन समाज पार्टीचे महाराष्ट्राचे सचिव माननीय एल बी इंगळे सर, बहुजन समाज पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय साहेबरावजी ठाकूरे साहेब, शहर अध्यक्ष माननीय प्रदीप कसबे सर, या ठिकाणी उपस्थित सुनील कांबळे सर, ॲडव्होकेट प्राध्यापक भालेराव सर, राहुल कोकरे सर, शिवराज कांबळे सर, धम्मा गच्चे, झुंबर लोणे, खंदारे साहेब, सोमवंशी सर, नागणीकर साहेब, तरुदे सर, माधवराव कांबळे सर, आमचे मित्र जितेंद्र गुणारकर सर, लोखंडे साहेब, उपस्थित सर्व बंधूंनो, महिला आघाडीच्या जिल्ह्याच्या अध्यक्ष मान्य दीपमाला कांबळेताई, या ठिकाणी सगळे उपस्थित राहिलेले आमचे बंधू आणि भगिनींनो, आज बहुजन समाज पार्टीच्या वतीने या ठिकाणी अमित शहा जो या देशाचा गृहमंत्री आहे त्यांनी जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बद्दल उद्गार काढलेला आहे की आंबेडकर 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 असं जर नाव तुम्ही देवाचं घेतलं तर एवढ्या वेळ जर तुम्ही देवाचं नाव घेतलं तुम्हाला स्वर्ग प्राप्त होईल। माझं अमित शहाला असं म्हणणं आहे की तुला जर स्वर्ग प्राप्त व्हायचा असेल तर तू मंदिरात जाऊन बसायचं असतं ना, संसदेमध्ये कशाला आलास? संसदेमध्ये तुझी गरज नाही आहे। तुला स्वर्ग हवा असेल तर तू मंदिरात जाऊन घंट्या वाजव, तू जा, मोदीला पाठव, अनेक जे असतील अनुवादी लोक त्यांनी सगळ्यांनी जायचं मंदिरामध्ये, देवाचं नाव घ्यायचं आणि स्वर्ग प्राप्त करून घ्यायचा। आम्हाला जन्माला स्वर्ग प्राप्त करण्याची गरज नाही, कारण आम्ही या जन्मामध्ये स्वर्गात आहोत। बाबासाहेबांमुळं आम्हाला या देशामध्ये स्वाभिमानानं जगता आलं, स्वाभिमानानं राहता आलं, स्वाभिमानानं खाता आलं। हे सगळ्याचं स्वाभिमान आम्हाला मिळालेला आहे, तो बाबासाहेबांना केलेल्या संघर्षामुळे मिळालेला आहे आणि बाबासाहेबांनी केलेल्या संघर्षामुळे आम्ही जिवंतपणे स्वर्गात आहोत। तुम्हाला जर स्वर्गात जायचं असेल तर तुम्ही खुशाल मंदिरात जाऊन घंट्या वाजवत बसा, आमचं काही म्हणणं नाही। रामराज्य रामराज्य असं म्हणत असतील तर एक उदाहरण सांगतो तुम्हाला की सिंहासनावर चपल्या ठेवून जर तुम्हाला राज्य करायचं असेल तर खुशाल ते राज्य तुम्हाला लखलाप पाहिजे। सिंहासनावर चपल्या ठेवून राज्य करायचं असेल तर तुम्ही लखलाप, तुम्हाला रामराज्य तुम्हाला लखलाप, आम्हाला सूटफूट घालून सिंहासनावर बसून राज्य करायचं आहे, लोकशाहीप्रमाणे राज्य करायचं आहे आणि लोकशाहीमध्ये आम्ही सिंहासनावर बसून राज्य करतो आणि म्हणून सिंहासनावर बसून राज्य करण्यासाठी बाबासाहेबांना आम्हाला लोकशाही दिलेली आहे। लोकशाही ही तुम्हाला सिंहासनावर चपल्या ठेवून बसण्यासाठी दिलेली नाही आहे। म्हणून तुम्हाला जर वाटत असेल की या देशामध्ये लोकशाही आणायची असेल तर आम्हाला लोकशाहीवादी पक्षासोबत राहावं लागणार आहे आणि लोकशाहीवादी पक्ष जर कोणता असेल या देशामध्ये तर केवळ बहुजन समाज पार्टी आहे की जो बाबासाहेबांचं नाव घेतो आणि बाबासाहेबांचंच काम करतो आणि बाबासाहेबांचं नाव घेणारा आणि बाबासाहेबांचं काम करणारा देशामध्ये फक्त एकच पक्ष आहे, तो म्हणजे बहुजन समाज पार्टी आहे आणि बहुजन समाज पार्टीमुळेच या देशामध्ये बाबासाहेबांचं नाव जिवंत आहे। आजपर्यंत जे लोक बाबासाहेबांच्या नावाचा विरोध करत होते असे विरोधी करणारे काँग्रेस सुद्धा, ज्या काँग्रेसने बाबासाहेबांना 2 वेळेस हरवलेलं आहे, 2 वेळेस हारून सुद्धा आज त्याला बाबासाहेबांचं नाव घ्यायला मजबूर झालेला आहे। त्याचं कारण बहुजन समाज पार्टी आहे, कारण बहुजन समाज पार्टीनं बाबासाहेबांचं नाव एवढा वर घेऊन ठेवलेलं आहे की कोणत्याही पक्षाला बाबासाहेबांचं नाव घेतल्याशिवाय राजकारण करता येणार नाही आणि म्हणून बाबासाहेबांचं नाव जर तुम्हाला घ्यायचं असेल तर बाबासाहेबांना सांगितलेल्या घटनेप्रमाणे तुम्हाला चालू लागणार आहे आणि बाबासाहेबांनी घटनेमध्ये सांगितलंय की सगळे माणसं समान आहे, समतेवर आधारित समाज व्यवस्था या ठिकाणी निर्माण करायची असेल तर बाबासाहेबांच्या लिहिलेल्या घटनेप्रमाणे तुम्हाला जावं लागणार आहे आणि बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की या देशामध्ये समता आणली पाहिजे, या देशामध्ये बंधुत्व राहिलं पाहिजे, या देशामध्ये न्याय मिळाला पाहिजे आणि या देशामध्ये स्वातंत्र्य मिळालं पाहिजे। तुम्ही म्हणाल तुम्हाला स्वातंत्र्य कसं काय मिळालं नाही? तर स्वातंत्र्य यामुळे मिळालं नाही की देशामध्ये भारताला स्वातंत्र्य मिळालं, आपल्याला सांगतात की 15 ऑगस्ट 1947 आम्हाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे, तर 15 ऑगस्ट 1947 आम्हाला स्वातंत्र्य मिळालं नाही तर आम्ही गुलाम झालेलो आहोत। कारण 15 ऑगस्ट 1947 आम्ही गुलामाचे गुलाम होतो आणि 15 ऑगस्ट 1947 आमचा एक जो आहे इंग्रज या देशातून गेला आणि या मनुवादी व्यवस्थेचे आम्ही गुलाम राहिलो, आज आम्ही गुलाम लाचारत आहोत।
म्हणून आज आम्ही तुला लाचार आहोत. आम्हाला जर या देशामध्ये स्वातंत्र्य पाहिजे असेल, आम्हाला या देशामध्ये स्वाभिमान पाहिजे असेल, तर बहुजन समाज पार्टीचं राज्य या देशामध्ये यावं लागणार आहे. आणि बहुजन समाज पार्टीचा पंतप्रधान बहीणकुमारी मायावतीला करावं लागणार आहे. आणि जेव्हा बहीणकुमारी मायावती पंतप्रधान होईल त्यावेळेस या देशामध्ये समतेचा विचार नांदेल. आणि त्यावेळेस या देशामध्ये खऱ्या अर्थानं सुजलाम सुफलाम भारत, जेव्हा आपल्या इतिहासामध्ये आपण वाचतो की भारत देश हा सोन्याची चिडिया होतं, भारतातून सोन्याचा धूर निघत होता. असा जर भारतातून सोन्याचा धूर काढायचा असेल किंवा भारताला सोन्याची चिडिया करायचा असेल तर या देशामध्ये बहुजन समाज पार्टी कुमारी मायावतीला देशाचा पंतप्रधान करायला लागणार आहे. आणि देशाचं पंतप्रधान करून या देशाला सुजलाम सुफलाम करायला लागणार आहे. या देशामध्ये सोन्याची चिडिया घडवून लागणार आहे. आणि म्हणून मी तुम्हाला देखील सांगतो की या देशामध्ये आम्हाला जर समजा सर्व अर्थानं बाबासाहेब या देशामध्ये महापुरुषाचा मान सन्मान करायचा असेल तर आम्हाला पक्ष फक्त बहुजन समाज पार्टी आहे. इतर कोणताही पक्ष नाही. बहुजन समाज पार्टी शिवाय पर्याय नाही. अनेक पक्ष आहेत, अनेक बाबासाहेबांना मानणारे पक्ष आहेत या देशामध्ये, अनेक बाबासाहेबांचं नाव घेणारे पक्ष आहेत या देशामध्ये. आता तर बीजेपी बाबासाहेबांचं नाव घ्यायली आणि काँग्रेस बाबासाहेबांचं नाव घ्यायली, परंतु नाव घेण्यामध्ये आणि नाव घेऊन बाबासाहेबांचं काम करण्यामध्ये फरक असतो. नाव घेण्यामध्ये आणि नाव घेऊन बाबासाहेबांचं काम करण्यामध्ये फरक असतो. हे लोक फक्त बाबासाहेबांचं नाव मतासाठी घेतात किंवा बाबासाहेबांचं नाव निवडून येण्यासाठी घेतात. बहुजन समाज पार्टीचा जो आदर्श पुरुष आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. आणि बाबासाहेब आंबेडकर जो आहे या देशामध्ये बहुजन समाज पार्टीनं बाबासाहेबाला मान सन्मान मिळवून दिलेला आहे. बाबासाहेबांनी या देशामध्ये घटना लिहिलेली आहे. त्या घटनाप्रमाणे चालण्यासाठी बहुजन समाज पार्टी तयार आहे. आणि म्हणून सगळ्या माझ्या बांधवांना विनंती आहे, या देशामध्ये समता स्थापन करण्यासाठी, अनुवादी व्यवस्था उच्च टाकण्यासाठी, अनुवाद व्यवस्थेमध्ये काय कुणालाच बरोबरीचा अधिकार नाही. अनुवाद व्यवस्थेमध्ये जाती व्यवस्था आहे आणि जाती व्यवस्था नष्ट करण्यासाठी आपल्याला देशामध्ये समतेवर आधारित समाज व्यवस्था निर्माण करायची आहे. आणि समतेवर आधारित समाज व्यवस्था निर्माण करण्यासाठी या देशामध्ये फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा आपल्याला मान्य करावी लागणार आहे. आणि फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा फक्त बहुजन समाज पार्टी घेऊन जात असते. बहुजन समाज पार्टी शिवाय इतर कोणताही पक्ष हा बाबासाहेब किंवा फुले शाहू आंबेडकरला घेऊन जात नाही. काँग्रेस जर पक्ष असेल तर काँग्रेस हा गांधीवादी पक्ष आहे. बीजेपी हा जातीवादी पक्ष आहे. आणि जातीवादी पक्ष आणि गांधीवादी पक्ष या देशामध्ये समानता आणू शकत नाही. आणि समानता जर आणत नसतील तर आम्हाला त्या पक्षाचा काही उपयोग होणार नाही. आणि म्हणून ज्याचा उपयोग होतो, ज्या पक्षाचा आम्हाला उपयोग होतो किंवा ज्या पक्षामध्ये आम्हाला मान सन्मान मिळतो, त्या पक्षाच्या आम्हाला आमदार खासदार पाहिजे असतील तर बहुजन समाज पार्टीचे आमदार खासदार पाहिजे असतील. तर आता आपण बघितलं या ठिकाणी काँग्रेसचा मोर्चा आला होता. थोड्या वेळापूर्वी काँग्रेसचा मोर्चा आला. मला सांगा, काँग्रेसचे खासदार आहेत, काँग्रेसचे आमदार आहेत, तो तुमचा आमदार आहे, तुमचा खासदार असताना तुम्हाला इथे येऊन झोपण्याची गरज आहे? ही सगळी नोटंकी चालू आहे. हे सगळी नोटंकी चालू आहे. आणि तुम्ही आमदार आहात, तुम्ही खासदार आहात, संसदेमध्ये विचारला प्रश्न तुम्हाला कोण ठरलेला आहे का? तुम्हाला कोणी बोलत आहे का? संसदेमध्ये प्रश्न विचारून सोडून इतर रस्त्यावर येऊन नौटंकी करत आहेत. हे नौटंकी लोक आहेत, या नौटंकीच्या मागे लागायचे आपल्याला. हे सगळे नाटक करत आहेत. इथे येऊन आपल्याला इथं घोषणा देता, इथं येऊन न्याय मिळवून द्या म्हणून. आणि तुम्ही न्याय मिळवून द्यासाठी खासदार म्हणून पाठवलं तुम्हाला इथं. नांदेडचा खासदार इथं आपण पाठवलेला आहे ना, त्यांनी तुम्हाला न्याय मिळवून द्यायला पाहिजेत ना. त्यांनी कलेक्टर समोरून बोंबार की काय इथं न्याय द्या म्हणून. अरे संसदेमध्ये न्याय मिळतो, संसदेमध्ये मागणं नाही. तुम्ही तिथं तुम्ही खासदार म्हणून त्या ठिकाणी गेलेला आहात, तुम्ही न्याय मागायचा तिथं जाऊन. ते इथं नाटक करत आहेत. तेव्हा या नाटकी लोकांसोबत, हे नाटक करणाऱ्या माझ्यासोबत आपल्याला राहायचं नाही. बीजेपी सुद्धा नाटक करत आहे. बीजेपी सोबत सुद्धा आम्हाला राहायचं नाही. आम्हाला राहायचं कोणा संघ आहे तर आम्हाला राहायचं आहे बहुजन समाज पार्टी सोबत राहायचं आहे. आणि बहुजन समाज पार्टी या देशामध्ये तुम्हाला आम्हाला मला सर्वांचं जीवन बहाल करत आहे. तुम्हाला आम्हाला मला सन्मानावर राहण्यासाठी बहुजन समाज पार्टी मध्येच काम करावं लागणार आहे. इतर सगळे पक्ष जे आहेत तुम्हाला गुलाम आणि लाचार करण्यासाठी निर्माण झालेले आहेत. आणि या सगळ्या पक्षाला सोडून बहुजन समाज पार्टीला तुम्ही या ठिकाणी जे आहे तुम्हाला बहुजन समाज पार्टी सोबत राहावं लागणार आहे. या प्रसंगी एवढंच बोलतो. आणि अमित शहाने जे वक्तव्य केलेलं आहे संसदेमध्ये त्याचा मी जाहीर धिक्कार करतो. आणि परभणीमध्ये जो प्रकरण घडलेला आहे त्या प्रकरणाचा मी जाहीर निषेध करतो. आणि त्यांना जे गुन्हेगार असतील, तिथला कलेक्टर असेल किंवा तिथला SP असेल, हा जबाबदार आहे. बोरबाड जर असेल तर असेल सोडून टाका, परंतु मेन जबाबदार कोण असेल तर त्या जिल्ह्याचा कलेक्टर आणि त्या जिल्ह्याचा SP, ज्यामुळे हे प्रकरण घडलेलं आहे त्यांना ते कंट्रोल करता आलं नाही. आणि म्हणून माझा असं म्हणणं आहे की त्या जिल्ह्याच्या कलेक्टरला आणि परभणी जिल्ह्याच्या SPला सुद्धा या 302च्या गुन्ह्यामध्ये घेतलं पाहिजे. कारण त्याची चुकी झाली असल्यामुळे या सगळा प्रकार घडलेला आहे. आणि म्हणून त्यांना सगळ्या जे आहे या ठिकाणी आरोपी ठरवा आणि त्यांना सजा द्यायला पाहिजे. एवढंच या प्रसंगी बोलतो आणि या सगळ्या प्रकरणाचा मी धिक्कार करतो आणि इथेच थांबतो. जय भीम, जय भारत.